तेजस्विनी आता निघाली, आपल्याकडे फक्त 10 ते 12 मिनिटं आहेत. हा, घाई करा. हो हो, सत्यजितच्या ऑफिस मध्ये जा, सगळे ड्रॉवर चेक कर, कुठे ना कुठेतरी तुला सापडेल नक्की पासपोर्ट. बंद इथंच आहे. मग आपलं ऑफिस असं अस्ताव्यस्त कायले केलं असेल कोण? क्या आमचं म्हातारं जाम चॅप्टर आहे. याचा अर्थ एवढाच, या ऑफिस मध्ये असं काहीतरी होतं, या गनपेक्षा जास्त महत्वाचं होतं. काय काय? एक मिनिट जाते, फोन आला मला. हॅलो, हा गोविंदराव बोला. कोण गोविंदराव? असं वॉचमॅन गोविंदराव. हा बोला बोला, काय म्हणता बोला. हा बरं, एक मिनिट. हा साहेब, वॉचमॅनचा फोन आहे. कोणतरी पोलीस मॅडम तुम्हाला भेटायला आल्या म्हणते. वा, टेलिपॅथी म्हणायची का काय ज्युनियर? हा म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे. सांग त्या वॉचमॅनला, इन्स्पेक्टरला तोडून द्या, सांग त्याला. हाव. हा गोविंदराव, द्या पाठवून मॅडम. हो ठेवतो, पाठवतो म्हणते. बंगल्यावर काय परिस्थिती असेल देव जाणे. पोलीस पोचले असतील का बंगल्यावर? समजा पोचले असतील ना, तर त्यांना आतापर्यंत कळलं असेल की आबा गायब आहे. कुठे पोचले असतील आबा देव जाणे. देखो ना, तुम लोगों का बर्ताव समझ में नहीं आता है ममता. वो अविनाश जी भी एकदम लास्ट मिनट पे बोले आबा को भगाओ छुपाओ. ऐसा किधर होता है क्या? अगं त्यांनाही बिचाऱ्यांना आत्ताच कळलं असेल, ते तरी काय करतील? एक तर ती इंटरनॅशनल फ्लाईट, सुटायला वेळ लागला. 3 तास आधी जावं लागतं. तेव्हा 3 तास खूप महत्वाचे येतात. आबा कुठे आहेत हे पोलिसांना कळतं कामा नये. मैं क्या बोलती हूँ, वो पापा का पासपोर्ट, वीजा, टिकट सब टाइम पे आया ना, मतलब पापा निकले ना? नाही नाही नाही, काय सांगू नका मला, काय कोणाला सांगू नका. अगदी शन्नोबीला सुद्धा सांगू नका. म्हणजे मी पोत्याला सगळं व्यवस्थित सांगितलंय, पण ते आता होतंय की नाही देव जाणे. अरे तो फोन लगा के देखना, लगा कम से कम पता तो चले. अविनाशींचा फोन. हॅलो अविनाशी. हॅलो ममताजी, पोते आणि यशवंत साहेबांना त्यांचे फोन बंद करायला सांगितलेत ना? हा म्हणजे पोत्याला आबांचा फोन बंद करायला सांगितला होता, पण पोत्याचा काय, पोत्याचा फोन बंद नाही का? नाही माहित. ममताजी, ती तेजस्विनी खूप चालाक आहे. तिला जेव्हा कळेल यशवंत साहेब गायब आहेत, तेव्हा ती त्यांचा फोन ट्रेस करेल. त्यांचा बंद असेल तर पोत्याचा करेल, आणि चुकून जर पोत्याचं लोकेशन तिला कळलं तर मग यशवंत साहेबांना वाचवणं खूप कठीण जाईल. नाही, एक मिनिट थांबा, मी बघते. शन्नो, पटकन पोत्याला फोन कर, पटकन कर. थांबा, मी बघते. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न अविनाशी, करा. फोन स्विच ऑफ येतोय पोत्याचा. गुड. बरं ममताजी ऐका, तेजस्विनीला जेव्हा कळेल की यशवंत साहेब गायब आहेत, तेव्हा ती तुमच्यावर संशय घेईल. तिच्यावर जर मात करायचं असेल तर तुम्हाला खंबीर राहावं लागेल. तिने जर आवाज चढवला तर तुम्हालाही आवाज चढवावा लागेल. डोंट वरी, मी करीन मॅनेज. ओके. हे सगळं हँडल कोण करतं? आय एम द ओनली डिक्टेटर ऑफ दिस भालेकर एम्पायर. बरं, तो मिस्टर डिक्टेटर, हे खरंच चोरी झाली आहे की चोरी झाल्याचं भासवताय? तेजस्विनी मॅडम, मी कशाला असला फालतू धंदा करेन? इन्कम टॅक्स साठी नाही. कसं आहे की तुमच्यासारख्या श्रीमंतांनी ही असली नासधूस केली तर पैसे जरा जास्त मिळतात, नाही का? नाही नाही नाही, या बाबतीत मी माझ्या बापाला फॉलो करतो. चिंदीभर पैशासाठी देशाला फसवत नाही. नो बेमानी ॲट ऑल. अच्छा, म्हणजे तुमचे वडील मिस्टर यशवंत भालेकर हे अगदी
क्रिस्टल क्लिअर आहेत का? ऑफकोर्स. बरं, कुठे आहेत ते? त्यांनाच भेटायला आली आहे मी इकडे. अरे वा, क्या बात आहे मॅडम. आज आपल्या दोघांचं ध्येय एकच आहे म्हणायचं की. मलाही त्यांना भेटायचंच आहे. मलाही त्यांना विचारायचंय स्वतःच्या मुलाच्या ऑफिसमध्ये त्यांना असं काय शोधायचं होतं सिक्रेट, एवढी नासधूस करून ठेवली आहे. चला भेटवतो तुम्हाला म्हाताऱ्याला. स्वतःच्या बापाला म्हातारा बोलतोस, लाज नाही वाटत काय तुला? ए काय सत्यजित, म्हातारा म्हातारा म्हणलं की तो असा मारतो. आबा म्हणायचा, आबा आला लक्षात. तो कोण? तो अरे तो साहेब, दूध कॉफी चहा काही आणू काय ह्याच्यासाठी? मध्ये मध्ये बडबडायचं नाही. तर चला मॅडम, तुमच्या परमपूज्य पिताश्रींना भेटूयात. चला. शन्नो, हे पार्सल देशील? डिलिव्हरी बॉय आला असेल बघ. हा? होत्या हा वेडा आहे का फोन ऑन केलाय आणि? हॅलो, अरे फोन कशाला ऑन केलास? तुझं लोकेशन ट्रेस झालं आणि पोलिसांना कळलं तर? अहो ममताजी, एवढा काय विषय नाही सोडा. मी आता एअरपोर्ट मध्ये निघालोय, या लागलो इकडे डोंबिवलीकडे आलोय तिकडे. आणि आबा? त्याच मी सोडले की एअरपोर्टवर. ते आत निघालेत आणि मी निघालो बघा. बरं ठीक आहे, मला सांग फ्लाईट टेक ऑफ करायला किती वेळ आहे? तर एक 3 तास आहेत बघा अजून. बर कृष्णा, पुढचे 3 तास सांभाळ बाबा. आबा तेजस्विनीच्या हाती लागायला नको. आबा, 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 बोल की आबा कुठे गेले? कुठे गेले आबा? आई चप्पल सांगतो, मला काहीच माहित नाही. खरं सांगतो. सत्यजित भालेकर, नाटक बंद करा. बंद करा नाटक. चिरके, यशवंत भालेकर बंगल्यात कुठे आहेत का ते बघा लवकर. आणि तू रे, जा वॉचमॅनला बोलवून आण. जा जा. सत्यजित भालेकर, माझ्याशी खोटं बोलायचं नाही. यशवंत भालेकर कुठे आहेत ते आत्ताच्या आत्ता सांगा मला. ते बोट खाली का? या टोन मध्ये माझ्याशी बोलायचं नाही. इथून पुढे कधीही. आय डोंट लाईक दिस टोन. सिनियर इन्स्पेक्टर तेजस्विनी सावे, आमचं हे पोलीस स्टेशन जॉईन करण्याआधी तुम्हाला कमिशनर ऑफिस कडून लिस्ट ऑफ रोल्स मिळाले असतील. मिळाल्यात ना? तेवढ्याच फॉलो करायच्या, तेवढ्याच लक्षात ठेवायच्या. इथून पुढे माझ्या नादी बिलकुल लागायचं नाही. शांत. मला काय वाटतंय? आबांना मी गायब केले असं वाटतंय तुम्हाला? तेजस्विनी मॅडम, आज तुम्ही त्यांना अटक केली असती तर माझ्या इतका आनंदी माणूस तुम्हाला शोधून कुठेही मिळाला नसता. हे जग जाहीर आहे मॅडम, जग जाहीर. कुणालाही विचारा, हेच सांगतील. हे आमचे आबा आहे, त्यांची ही रूम, आमचं बाहेरचं गार्डन, ह्याच्या पलीकडे कुठेच जात नाहीत. आज अचानक कसे आणि का गायब झाले की गायब केलेत? तेजस्विनी मॅडम, मी काय तुम्हाला मूर्ख दिसतोय? मूर्ख वाटतोय का मी? हा, त्यांना गायब करायला? हो, ते तर मला इथे पाहिजे होते. काय का? त्यांच्या सह्या पाहिजे होत्या मला सेबीच्या पेपर्सवर. मग ते सह्या करत नव्हते म्हणून त्यांना अटक व्हावी म्हणून इतके दिवस मी प्रयत्न करत होतो. आणि तुमचा हा माने फुसका बाहेर निघाला तो. आता तुम्हाला हे सगळं सांगणार होतो मी, पण तुम्ही तव्यापेक्षा गरम निघालात म्हणून आजपर्यंत काही बोललो नाही, शांत बसलो. हे बघा सत्यजित भालेकर, आज काही झालं ना
तरी मला यशवंत भालेकरांना अटक करायचीच आहे, कळलं? खरा खरा माझ्यासाठी किती आनंदाची गोष्ट आहे. त्यांना अटक करा, खरंच अटक करा. जिथे कुठे तुम्हाला सापडतील त्यांना उचला, अटक करा, काट टाका त्यांचं कायमचं. प्लीज डू दिस प्लीज. साहेब वॉचमन, साहेब तो वॉचमन आहे ना, वॉचमन तो साहेब. अरे पुढे बोल ना मूर्खा. तो वॉचमन सांगत होता का काकाजी भली मोठी बॅग घेऊन त्या पोत्यासोबत कुठेतरी निघून गेले. अरे कधी गेले, कुठे गेले हे नाही सांगितलं बा. सत्यजित भालेकर, आता तरी नाटक बंद करा. आरोपीला पळवणं किंवा लपवून ठेवणं हा सुद्धा एक मोठा गुन्हा आहे. सिनियर इन्स्पेक्टर तेजस्विनी मॅडम, तुम्हाला मगाशी काय सांगितलंय मी? हात खाली. माझ्या डोक्यावर बसायचं नाही मॅडम, माझ्या डोक्यावर बसायचं नाही. मी आमच्या आबांना गायब केलेलं नाहीये, ही फॅक्ट आहे. आणि अजून एक फॅक्ट सांगतो मी तुम्हाला. जरी मी आमच्या आबांना गायब केलं असतं तरी तुम्ही मला हात लावू शकणार नाही. एवढी हिंमत नाहीये तुमच्यामध्ये. बघायचं तुम्हाला. लावू का कमिशनर साहेबांना फोन? आत्ता लावू का फोन? मॅडम सगळीकडे शोधलं, यशवंत साहेब कुठेच नाहीत. एक काम करा, सायबर युनिटला त्यांच्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस करायला सांगा. जा लवकर. ओके. नाव आहे गॉट इट नाव. असा बल्ब सारखा प्रकाश पडला माझ्या डोक्यामध्ये. तेजस्विनी मॅडम, योग्य दिशेने प्रयत्न केले तरच सक्सेस मिळतो. मिस्टर भालेकर, प्लीज बी स्पेसिफिक. ओके. तुम्ही कच्चा खिलाडी आहात, समजून घ्या. तुम्हाला काय वाटतं, हे डोकं त्यांचं आहे असं वाटतं तुम्हाला? लेट मी टेल यू, आता मास्टर माइंड कोण आहे ते. आज तुम्ही यशवंत भालेकरांना अटक करणार आहात ते तुम्ही कुणासमोर बोलला होता? तो लेट मी टेल यू, अविनाश भार्गव, राईट? त्यानं ममताला सांगितलं, ममतानं पोत्याला सांगितलं. इट्स कॉमन सेन्स. मॅडम, हे काय फोनचं लोकेशन बिकेशन ट्रेस करण्यापेक्षा आमच्या आबांना इथून गायब होण्याआधी शेवटचा कॉल कोणाचा आला होता ते शोधून काढा. हो ना? आबा, अजून 2.5 तास राहिलाय, वेळही पटपट जात नाहीये. अरे शनो, तू केवढी दचकली मी. सॉरी, फिर से वही इतना सोचते रहती है. काय करू शनो? आबाजोवर सुरक्षित स्थळी पोचत नाहीत ना तोपर्यंत डोक्यावर टांगती तलवार राहणार. बघ ना कोण आलंय. कोण होगा? पार्सल केलेला काय होगा ना. शिर्के, तुम्ही? ममताजी, तुम्हाला मॅडमनी पोलीस स्टेशनला घेऊन यायला सांगितलंय. बघा, तसं तुम्ही नाहीलात तर चालेल, कारण माझ्यासोबत कोणी लेडीज कॉन्स्टेबल नाहीये. नाही, येते मी. काय शिर्के, अडचणींपासून लांब पळालं ना तर अडचणी अजून मागे लागतात. आणि एवढंच कारण नको मिळालं तुमच्या मॅडमना, अजून त्रास देतील. येते मी, फक्त 1 मिनिट द्याल का? हो, या. शन्नू, माझी पर्स घे, मी जरा आलेच. हॅलो पोत्या. हा ममताजी. हे बघ, ऐक नीट, तू या भागात अजिबात फिरकू नकोस, कारण लोकेशन ट्रेस होऊ शकतं, कळलं? मला पोलीस स्टेशनला बोलवलंय, कदाचित तुलाही बोलवतील. ममताजी, एवढा काय विषय नाही. आपण काय घाबरतोय कुणाला?
त्या आताताईपणा करू नकोस. हे बघ, मी पोलीस स्टेशनला जाते, काय काय विचारतायत याचा अंदाज घेते आणि तुला कळवते. मग तू ये, समजलं? बरोबर, ठीक आहे, चालतंय. तू ठरवलंच ना मला हरवायचं म्हणून. हा, मी कशाला तुला हरवायला जाऊ? हे बघ, माझी कधीच कुणाशी स्पर्धा नव्हती, ना प्रोफेशनली ना पर्सनली. माझ्या गरजा खूप मोजक्या आहेत आणि मला काहीच हौस नाही जबरदस्तीने कुठलं पद किंवा प्रमोशन मिळवायचं. डोंट फूल अराउंड विथ मी. भार्गव, डोंट फूल अराउंड विथ मी. माझ्याकडे काही काम असेल तर फोन दे तुझा. माझा पर्सनल फोन आहे तो, तेजस्विनी. तुला जर माझ्यावर डाऊट असेल किंवा तुला वाटत असेल मी आरोपी आहे ना, तर मला स्पष्ट सांग, मी कोऑपरेट करेन. तू आरोपी आहेस की संशयित आहेस हे मी नंतर बघून घे. फोन दे. ममताला 3 ते 4 कॉल्स केलेत. कशासाठी? मी यशवंत भालेकरांना अरेस्ट करायला येते हे तूच सांगितलंस ना त्यांना. तुझ्यामुळे झालं हे सगळं. तू त्या ममताला सांगितलंस आणि ममताने यशवंत भालेकरांना सांगितलं आणि पळून गेले. मग ते एव्हरीथिंग हॅज हॅपन्ड बिकॉज ऑफ यू भार्गव. कम ऑन, स्पीक अप नाउ. मी मेस लावले त्यांच्याकडे कारण मी अजूनही बॅचलर आहे. माझ्यामुळे बॅचलर आहेस का? डोंट ब्लेम इट ऑन मी. मी कोणालाही सोडून गेले नव्हते, लोकांनी मला सोडलंय. पण या सगळ्याचा या केसशी काय संबंध आहे? तू तू अजूनही तुझा इगोच कुरवाळत बसणार आहेस का? मला कधीच इगो नव्हता. मग आज मला का जिंकू दिलं नाहीस तू? मॅडम, बहुतेक तुम्हाला स्ट्रेस आलाय. तुझे हे गेम्स ना मी चांगलेच ओळखते अविनाश. तुझे आणि त्या यशवंत भालेकरांचे किती घनिष्ठ संबंध आहेत हे मला चांगलंच माहितीये. त्यांनी तुला वाढवलं, लहानाचं मोठं केलं, तुला शिकवलं आणि हे सगळं बॅगेज तू घेऊन येस आणि म्हणूनच मानसी सरनाईकची केस अजूनही सॉल्व्ह करू शकत नाहीस. आणि मी सुद्धा ज्या ज्या केसेस सॉल्व्ह करायला घेते ना त्या सगळ्यात तू आडवा येतोस मला. मी फक्त कायद्याने चालतो. मॅडम, ममताजी आलेत. आत घेऊन या त्यांना. अरे कुठे गेले असतील आबा? कुठे गेले असतील आबा? सत्यजी, शांतपणे विचार कर, शांतपणे. एक गोष्ट मात्र 100% खरी आहे, या ऑफिस मधली उचकापाचक ही आबांनीच केलेली आहे. पण ऑफिस मध्ये कॅश तर नव्हती. ऑफिस मध्ये आबा काय शोधत होते? काय शोधत होते आबा? साहेब, मला काय वाटते का पहा ना, म्हणजे काकाजीले तर पहिलेच माहित होतं का डायरी आपल्या जवळ आहे, म्हणजे असंच वाटत होतं ना देईले. पण समजा तेच डायरी ते शोधासाठी गेली असं तर चष्मा काढ. ओके. आपल्याला सापडली का ती डायरी? नाही बा. मग ऑफिस मध्ये कशी असेल ती डायरी? ही बुलक्या, हे असले फालतूचे सल्ले देण्यापेक्षा सेबीच्या पेपर्सवर ममताच्या शाया कशा होणार याचा सतत विचार कर आणि त्याचा पर्याय दे मला. साहेब, त्याची एक आयडिया आहे माझ्याजवळ. आपण त्या ममताले सगळ्या बाजूने प्रॉब्लेम मध्ये टाकलं तर म्हणजे पा, आपण त्या ममताचं ते जे क्लाउड किचन आहे तेच बंद पाडलं तर कसं? शांत सत्यजी, शांत. अरे ते तिचं ते क्लाउड किचन बंद पाडलं आपण तर ती ममता बंद पडेल असं वाटतंय का तुला? अरे एवढ्या फालतू कारणाने ती बंद पडणारी नाहीये, कळलं का? रे नाही, असं काहीतरी केलं पाहिजे की तिच्या काळजाचा रचका तोडला असं वाटलं पाहिजे. म्हणजे हेम्या राणे, हेमंत राणे, अरे तो आबांना वाचवायला येऊ शकतो हा, कारण का तो विश्वजितचा खास आहे, त्या ममताचा सुद्धा खास आहे. ममताला वाचवायला 100% येणार. अरे त्या हेम्या राणेलाच
आहे